सोलापूर जिल्ह्याचे वरदायिनी असलेले उजनी धरण अखेर 100कडं वाटचाल करत असल्यामुळं आणि दौंडकडून जो विसर्ग येतोय तो विसर्ग सातत्यानं वाढत असल्यामुळं आज 4 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास उजनी धरणातून 20,000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। तसेच वीज निर्मितीसाठी सुद्धा 1600 क्युसेकचा विसर्ग उजनी धरणातून भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। उजनी धरणातून आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास 21,600 क्युसेकचा विसर्ग हा भीमा नदीच्या पात्रामध्ये सोडण्यात येतोय। दौंडमधून जी आवक येते ती आवक सातत्यानं वाढते आहे, त्यामुळे पूर नियंत्रण करण्याच्या दृष्टीनं उजनी धरणातून हा भीमा नदीच्या पात्रामध्ये हा विसर्ग सोडण्यात येतोय। त्यामुळं हा विसर्ग आणखीन संध्याकाळी वाढवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तसेच वीर धरणातून निरा नदीच्या पात्रामध्ये साधारण 65,000 क्युसेकचा विसर्ग हा निरा नदीच्या पात्रामध्ये सोडला जातोय। तो पुढे येऊन अकलूज मार्गे तो निरा नरसिंग मार्गे भीमा नदीमध्ये मिसळतोय। त्यामुळं आज संध्याकाळी किंवा उद्या सकाळपर्यंत भीमा नदी ही दुथडी भरून वाहणार आहे। साधारण 1 लाख हा विसर्ग उजनी धरणामध्ये असण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे। तुर्तास आजची सायंकाळची 5 वाजताची अपडेट एवढीच आपल्याला लक्षात घेता येईल की उजनी धरणातून सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास 20,000चा क्युसेक्स हा भीमा नदीच्या पात्रात सोडला आहे व 1600 क्युसेक्स हा वीज निर्मितीसाठी विसर्ग सोडण्यात आलेला आहे। उजनी धरणाच्या काय अपडेट आहे त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।